श्रीराम जय राम जय जय राम। भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही। प्रपंचात जसा पैसा लागतो त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो। प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही, परमार्थातही भाव असल्याशिवाय होत नाही। जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल। प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली, तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जेवू घातले। तुम्हा सर्वांना गोपीची गोष्ट माहीत असेलच। त्या गोपीला श्रीकृष्णाला जेवण घालायचे होते, पण तिचा नवरा तिला जाऊ देईना। त्यावर तिने सांगितले की हा देह तुझा आहे, परंतु मनावर तुझा ताबा नाही। असे म्हणून ती त्याच्याजवळ देह ठेवून श्रीकृष्णाकडे गेलीच की नाही। त्याप्रमाणे आपण परमार्थात भाव ठेवणे जरूर आहे। पण असे आपण नुसते म्हणून काय उपयोग? तो सर्वव्यापी आहे, सर्वसाक्षी आहे असे आपण म्हणतो, पण आपण पापाचरण करायला भीतो का? तो आपल्याला पाहतो आहे असे पक्के वाटले तर आपल्याकडून कधीतरी पाप होईल का? पण आपल्याला तसे वाटतच नाही। आपल्यासारख्या आस्तिकाला देव हवा असे वाटते खरे, पण हवाच असे वाटत नाही। आपल्या प्रपंचाच्या मदतीसाठी देव हवा असे वाटते, प्रपंच असावाच असे आपल्याला वाटते, आणि भगवंत मात्र असला तर बरा असे वाटते। याच्या उलट भगवंत असावाच आणि प्रपंच असला तर बरा असे वाटायला पाहिजे। प्रपंचाची आवड असू नये, पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी। देहाने ते कर्तव्य करावे आणि मनाने मात्र अनुसंधान ठेवावे। ज्या गोष्टी आपल्या मनाला खातात त्या न केल्या की आपल्या विकारांवर ताबा येईल। भगवंताच्या देखत आपल्याला करायला लाज वाटणार नाही अशीच कृती आपण करावी। ज्यांना व्याप आहे ते लोक रडतात, आणि ज्यांना व्याप नाही तेही लोक रडतात। मग सुख कशात आहे? पैसा सुख देतो का? पैसा मिळवणे कठीण, मिळाला तरी तो कायम राहील का त्याची शाश्वती नाही। पैशाप्रमाणेच इतर सर्व वस्तूंची गोष्ट आहे। सर्व सुखी असा प्रपंचात कोण आहे? प्रत्येकाचे काही ना काहीतरी गाऱ्हाणे आहेच। प्रत्येकाला अशा वाटते की मी उद्या आजच्यापेक्षा सुखी होईन। तो कधी पूर्ण सुखी होत नाही, त्याचे गाऱ्हाणे कधी संपत नाही। प्रपंचातल्या सर्व वस्तू नाशवंत आणि दुःखरूप अशा आहेत, म्हणूनच प्रपंच असत्य आहे हा अनुभव प्रपंच देतो। त्या अनुभवाने प्रपंचात जो आसक्त होत नाही तो सुखी, अनुभव विसरून जो आसक्त होतो तो दुःखी। सुख हे समजुतीमध्ये आहे, आणि भगवंताचे होणे हीच समजूत तेवढी खरी आहे। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ। श्रीराम जय जय राम। श्रीमणाचे श्लोक 34 निरूपण। उपेक्षी कदा रामरूपी असेना, जीवा मानव निश्चयो ते वसेना। श्री भारवाहे बोले पुराणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। श्रीरामाच्या ठिकाणी उपेक्षा नाही। जशी आई आपल्या मुलाची उपेक्षा करत नाही, त्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते, कारण लहान मुलाची आपल्या आईवर संशयरहित भक्ती असते। काही झालं तरी आई आपल्या मागे आहे असा विश्वास बाळाचा आईवर असतो। तसा भाव ज्या भक्ताचा रामरायांवर असतो
त्याची उपेक्षा रामराय करत नाहीत. पण माणसामध्ये 3 प्रकारच्या श्रद्धा असतात: सात्विक, राजस आणि तामस. या श्रद्धा व्यक्तीनुरूप बदलतात. सात्विक श्रद्धा असणारे देवाची पूजा करतात. राजस श्रद्धा असणारे यक्षांची पूजा करतात. तर तामस श्रद्धा असणारे लोक भूतगणाची पूजा करतात. सात्विक श्रद्धा देवाकडे नेते, परमार्थाकडे नेते. सत्य पदार्थावर नितांत प्रेम किंवा निष्ठा हे पारमार्थिक श्रद्धेचे कारण असते. अशी श्रद्धा असली तरच ज्ञान व शांती मिळते, नाहीतर अधःपतन होते. जर माणसांचा सद्गुरू किंवा आराध्य देवतेवर निसंशय विश्वास असेल तर सद्गुरू, आराध्य दैवत त्याच्या संकटकाळी तारतात. श्रीरामांवर विश्वास असला, श्रद्धा असेल, अनन्यता असेल तर श्रीरामही भक्तांची उपेक्षा करत नाहीत. परंतु लोकांचा विश्वास स्वतःवर जास्त असतो. मी केलं म्हणून एखादी गोष्ट झाली अशी त्यांची भावना असते. पण त्यांच्या लक्षात येत नाही की करता करविता तो श्रीराम आहे. भगवंत आपल्या भक्तांचा भार वाहत असतात असे दाखले आपल्याला पुराणात मिळतात. आत्ताच्या संत चरित्रात सुद्धा आपल्याला मिळतात. असा भक्ताचा सर्व भार शिरावर घेणारे श्रीराम असताना माणसाने संशय का ठेवावा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. फक्त ब्रह्मानंद स्वामींनाच का श्री ब्रह्मदेव दिसले? श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे कीर्तन ऐकायला श्री ब्रह्मदेव स्वतः आले होते आणि त्यांना पाहून श्री ब्रह्मानंद बुवा परत परत नमस्कार करत होते. पण ज्या श्रीराम मंदिरात श्री महाराज कीर्तन करत होते तिथे अनेक लोक होते. मग फक्त श्री ब्रह्मानंद बुवांनाच का श्री ब्रह्मदेव दिसले? याचे कारण असे की श्री ब्रह्मदेव ज्योती स्वरूपात सात्विक सूक्ष्मदेह आले होते. सर्व देव ज्योती स्वरूपातच असतात. आम्हीच त्यांना आपल्यासारखे स्थूल देहाचे समजतो. ही गोष्ट वेगळी की देवदेवता अधिकारी लोकांना साक्षात्कार देताना मानवासारख्या देहात प्रकट होऊ शकतात, पण त्यांचे मूळ स्वरूप ज्योती स्वरूपच असते. सूक्ष्मदेह म्हणजे नेमके काय? सामान्य मनुष्य आणि पशुपक्षी यांना जसे स्थूल देह अर्थात हाडामासाचे देह असतात, तसे स्थूल देह देवदेवतांना नसतात. देवांना 17 तत्वांनी बनलेलं सूक्ष्म शरीर असतं. 10 इंद्रिये, 5 प्राण, मन आणि बुद्धी अशा 17 तत्वांनी देवदेवतांचं सूक्ष्म शरीर बनलेलं असतं. फक्त देवच नाही तर यक्ष, गंधर्व इत्यादी सुद्धा अशाच सूक्ष्म देहात वावरत असतात. सामान्य मनुष्य त्याच्या डोळ्यांनी सूक्ष्म देह पाहू शकत नाही. ज्या साधकांची दृष्टी ध्यान उपासना करून सूक्ष्म झालेली असते, फक्त तेच साधक सूक्ष्म देहाला पाहू शकतात. कलियुगामध्ये अनेक दोष असले तरी त्यांचे काही फायदे सुद्धा आहेत. याच कलियुगामध्ये कॅमेरा निर्मित झाला आणि त्याचं वैशिष्ट्य असं की तो ज्योती स्वरूपाचे छायाचित्र अंकित करू शकतो. त्यामुळे कोणताही सामान्य मनुष्य ज्योती स्वरूपाची छवी पाहू शकतो. ज्योती स्वरूपाचे दर्शन. प्रसंग 1. इंदोरमध्ये श्री नाना महाराज ताराणेकर यांच्या तुलाभराच्या वेळी एक छायाचित्र काढलं गेलं होतं. त्या काढलेल्या छायाचित्रात नानांच्या मागे त्यांचे सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे प्रतिरूपसुद्धा अंकित झाले होते. झालं असं होतं की एका उत्सवादरम्यान श्री टेंबे स्वामी महाराज आपल्या ज्योती स्वरूपात आलेले होते. त्या दरम्यान एक फोटो क्लिक होता
आणि त्यात श्री टेंबे स्वामी महाराजांची सुद्धा छवी अंकित होते. श्री टेंबे स्वामी महाराजांनी महासमाधी ग्रहण केल्यानंतर जवळजवळ 50 वर्षानंतरचे हे छायाचित्र आहे. प्रसंग 2. एकदा एका नर्मदा परिक्रमावासींनी श्री नर्मदा मैयाचा फोटो काढला होता. त्या फोटोत पाण्यामध्ये मैयाची छवी अंकित झाली होती. श्री नर्मदा मातेचे चरणकमल अगदी उच्च श्वेतवर्णाचे दिसत आहेत आणि ते तसे असणार का नाहीत, कारण कापरासारख्या गौरवर्णाच्या असलेल्या श्री शिवशंकराची कन्या रेवा गौरवर्णाची कशी बरं नसणार. मैयाचे वस्त्र सुद्धा भरजरी रेशमाचे दिसत आहे. श्री नर्मदा परिक्रमा अनेक लोक करतात, पण काही सुपात्र लोकांना मैया एका कुमारिकेच्या रूपात दर्शन देऊन प्रसाद सुद्धा देते. जर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कीर्तनावेळी कोणी फोटो काढला असता तर आज जगाला श्री ब्रह्मदेवांचे सुद्धा खरे स्वरूप पाहायला मिळाले असते. संकलन डॉक्टर D.D. देशमुख, कामटेकर, पुणे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.